हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द डिलिशियस फाइल्स। तर आज आपण बनवणार आहोत विदर्भातील कढी गोळे। तूर डाळीचा जो भरडा निघतो तो सकाळी पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता, म्हणजेच डाळ 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवत घातलेली होती। डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घेण्यासाठी डाळ चाळणीमध्ये काढून घ्यावी। जवळपास 20 ते 25 मिनिटे ही डाळ या चाळणीमध्येच ठेवायची आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायची, म्हणजे डाळीमधलं पाणी निघून जाईल। डाळ मिक्सरला वाटताना त्यामध्येच हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, अद्रक आणि डाळ हे सोबतच एकदम बारीक वाटून घ्यायचं। डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही। डाळ शक्य तेवढी बारीक वाटून घ्यायची, म्हणजे गोळा बनवताना तो फुटणार नाही। पाण्याचा वापर इथे आपल्याला अजिबात करायचा नाही आहे, नाहीतर गोळे बनणारच नाही। आणि ही डाळ आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ। कढी बनवण्यासाठी मिरची आणि लसूण पाकळ्या बारीक करून घ्यायच्या। दह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून रवीच्या सहाय्याने त्याचं ताक तयार करून घेऊ, किंवा ताक आणलं तर फारच छान। बनवलेल्या ताकामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालायचं। जास्त बेसन पीठ घालायचं नाही, आपल्याला कढी ही पातळ करायची आहे। त्यामध्येच चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि धने पावडर घालून परत ते सर्व एकजीव करायचं। कढी गोळेला लागणारी कढी ही पातळच असते, म्हणजे जेव्हा आपण कढीमध्ये बनवलेले गोळे सोडतो तेव्हा त्या गोळ्यांचा सर्व अर्क त्या कढीमध्ये उतरतो आणि कढी ही ऑटोमॅटिक घट्ट बनते। म्हणून आधी आपण कढी ही पातळ बनवूया। एका पातेल्यामध्ये अगदी थोडं तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, तयार केलेला हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, कढीपत्ता हे सर्व घालायचं आणि त्याला शिजू द्यायचं। घातलेले जिन्नस छान शिजले की त्यामध्ये आपण तयार केलेलं ताक घालायचं। आधीच ताकामध्ये सर्व घातल्यामुळे इथे आपल्याला काहीही घालायची गरज नाही। गरज वाटल्यास वरून पाणी घालता येईल। तर आता या कढीला मस्त उकळी येऊ द्यायची। आपण वाटलेल्या डाळीमध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालायचं। नंतर त्यामध्ये धने पावडर, हळद, आवडीनुसार लाल तिखट रंगासाठी, मीठ हे सर्व घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तयार केलेला हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा घालायचा आहे। इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। आपण कढीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, म्हणून वाटलेल्या डाळीमध्ये चवीनुसार आणि व्यवस्थित मीठ घालायचं। कढीला उकळ आली की लगेच गोळे तयार करून ते आपल्याला कढीमध्ये सोडायचे आहे। व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ। डाळ व्यवस्थित वाटल्या गेली आणि त्यामध्ये बेसन घातलं की गोळा अजिबात फुटणार नाही। तुम्हाला सांगायला विसरले, आजची संपूर्ण रेसिपी ही माझ्या मोठ्या बहिणीने केलेली आहे। खरं तर कढी गोळे हे मलाच खायचे होते। ही रेसिपी सुद्धा आमच्या विदर्भाची खास आहे। चला, कढीला छान उकळ आलेली आहे। आता आपण त्यामध्ये एक एक करून सर्व गोळे घालू। गोळे घातल्यानंतर कढीला चमच्याने फिरवायचं नाही, कारण गोळे हे लगेच सेट होत नाही आणि मग आपण चमचा घातला की ते फुटतात। आता परत हे सर्व 15 मिनिटे तरी मंद आचेवर उकळून घेऊ। व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे कढीला उकळ येऊ द्यायची, म्हणजेच आपले गोळे छान शिजले। तर ही आहे आमच्या विदर्भातील सर्वांच्या आवडीची रेसिपी। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।